हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. जगत जेत्यांचे स्वप्नभंग. लाओत्से सांगतो की मला असे वाटते की ते यात यशस्वी होणार नाहीत. लाओत्से महान द्रष्टा होता. इसवी पूर्व काही हजार वर्षे त्याने हे अगोदरच लिहून ठेवलेले आहे. त्यानंतर हे सर्व त्याप्रमाणे प्रत्यक्ष घडले आहे. हे आपल्यापैकी काहींना पाहायला मिळाले. याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले आजही जीवित आहेत. नव्या पिढीसाठी इतिहास साक्षी आहे. यास तो माझ्यासारखा लाओत्सेला सायुज्य मुक्तात्मा मानतो. निसर्ग काही हजार वर्षांनंतर उपयोगी होईल. भविष्यात विश्वाला आवश्यक होईल. पुढे केव्हा तरी प्राणीमात्राला जीवनासाठी गरज वाटेल अशा वस्तू आजच निर्माण करायला सुरुवात करतो. शास्त्रज्ञांना जे शोध लागतात त्या वस्तू शास्त्रज्ञ काही निर्माण करत नाहीत. नियतीने, निसर्गाने जे अगोदरच येथे निर्माण करून ठेवलेले असते त्याचा शास्त्रज्ञ फक्त शोध घेतात. त्यांना अशा वस्तू जगताचा बोध होतो. बोध ही त्यांची हुशारी असली तरी त्या वस्तू जगताचे निर्माण त्यांचे नसते. ते फक्त संशोधक असतात. त्यांना या अशा वस्तू जगताची उपयुक्तता उमजते. ते त्यांचे निर्माण करते नसतात. शास्त्रज्ञ ज्या अशा वस्तू शोधतात त्या काही विश्वात एका सेकंदात निर्माण होत नाहीत. त्यासाठी शेकडो हजारो वर्षे अगोदरच नियतीला, निसर्गाला काम करावे लागते. त्यांची निर्मिती करायला सुरुवात करावी लागते. हे सांगायचे कारण असे की अशा प्रकारे हजारो वर्षे पुढील पाहणारा द्रष्टा असतो. नियती, निसर्ग द्रष्टा असतो. मुक्त, सायुज्य मुक्त असे द्रष्टे असतात. लाओत्से हा असा महान द्रष्टा होता. यामुळेच त्याने येथे विश्वलीला अनुभवण्यासाठी जन्म घेतला. त्याच्या वास्तव्यात त्याला विश्वकल्याणासाठी जे काही करावे असे वाटले ते त्याने केले. हे द्रष्टे सायुज्य मुक्तात्मे अलिप्त, विरक्त असतात. ज्यांना त्यांचा उपयोग करून घ्यायचा असेल त्यांनी तो करून घ्यावा. कोणी त्यांचा उपयोग करून घेत असेल तर ते तसे करून देतात. लाओत्से सायुज्य मुक्त म्हणून जगला. राजाज्ञा झाल्यावर त्याने त्याचा महान संदेश लिहून ठेवला. कित्येक हजार वर्षे त्याचे हे महान तत्त्वज्ञान मानवाला उपयुक्त आहे. येथील त्याचे काम झाल्यावर त्याने संजीवन समाधी घेतली. त्याने लिहून ठेवल्याप्रमाणेच घडले आणि येथून पुढेही असेच घडणार आहे, यात शंका नाही. हिटलर, मुसोलिनी, सिकंदर, चेंगीज खान, तुगलक, माओ, ब्रिटिश इत्यादी असे महाविक्षिप्त, महाविचित्र, महाभयावह सत्ता पिपासू अयशस्वी झाले, पराभूत झाले. त्यांच्या वैयक्तिक जीवनाचा हा महादारुण अंत झाला. येथून पुढेही असे जे कोणी करतील त्यांची अवस्थाही अशीच होईल. त्यांना वेळीच शहाणे होण्यासाठी लाओत्सेच्या तत्त्वज्ञानाचा इशारा पुरेसा आहे. सत्ता पिपासूंचे स्वप्न कधी पूर्ण होऊ शकणार नाही. याचे कारण आध्यात्मिक आहे. ते लाओत्से पुढे सांगत आहे. ताओच सर्वश्रेष्ठ. लाओत्से सांगतो की असे लोक आहेत की जे जग जिंकू पाहतात आणि त्याची घडी त्यांच्या कल्पनांप्रमाणे किंवा त्यांच्या मर्जीने घालायला घेतात. मला असे वाटते की ते यात यशस्वी होणार नाहीत. कारण देवाच्या या जगाची घडी देवाने घातलेली आहे. ती मानवाच्या हस्तक्षेपाने बदलता, सुधारता येणार नाही. या विश्वात विविधता असली तरी येथे एकसंधत्व आहे. येथील प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट ही एकमेकांना जोडलेली आहे. दोन गोष्टी दिसायला भिन्न दिसल्या तरी त्या एकमेकांना संलग्न असतात. आपली बुद्धी भिन्नत्व शोधत असते. कारण वस्तू भिन्न केल्या की त्या वस्तूचे दोन उपयोग करता येतात. त्यांचे मिश्रण केले की त्याची उपयुक्तता आणखीनच काहीतरी निराळी असते. पाणी गोठवले की त्याचेच बर्फ तयार होते. त्याची उपयुक्तता पाण्यापेक्षा निराळी असते. पाण्याची वाफ केली की तिची उपयुक्तता निराळी असते. त्यावर यंत्रे चालवता येतात. पाणी पिऊन तहान भागते. तेच पाणी शेती बागायतीला वापरले की त्यामुळे आपल्याला धान्यफळे मिळतात. पाणी अतिजोरात सोडून टर्बाईन चालवून वीज तयार होते. एकाच पाण्याची भिन्नता मानवाला अनेक प्रकारे उपयुक्त होते. परंतु तरीही मूलभूत ते पाणीच असते. उदाहरण म्हणून पाण्याबद्दल लिहिले.
असे प्रत्येक वस्तूबाबत आहे. येथील प्रत्येक वस्तू सर्व पृथ्वीला जोडलेली आहे. एकात बिघाड झाला की सर्व पृथ्वीवर त्याचा परिणाम होतो. झाडे तोडली, टेकड्या तोडल्या तर पावसावर परिणाम होतो. भूगर्भामध्ये पाण्याच्या साठ्यावर परिणाम होतो. मानवी जीवन विस्कळीत होते. प्राण्यांची हत्या झाल्यास त्याचा पर्यावरणावर परिणाम होतो. येथील सर्वच्या सर्व 84 लक्ष योनी आपापल्या परी पृथ्वीचा समतोल राखत असतात. तशीच व्यवस्था ताओने केलेली असते. ताओ नियमाप्रमाणे पृथ्वीचा कारभार सुव्यवस्थित सुरू असतो. आपली पृथ्वी विश्वातील एक भाग आहे. पृथ्वीवर बिघाड झाला तर त्याचा परिणाम सर्व विश्वाला भोगावा लागतो. विश्वात आपला संचार नाही म्हणून आज ते आपल्याला प्रत्यक्ष जाणवत नाही. पृथ्वी हे विश्व ताओकडून अत्यंत सुव्यवस्थित नियोजित केले आहे. येथे जराही गोंधळ नाही. त्यात आपल्या अल्पस्वल्प बुद्धीने मानव बदल करत असतो. त्याला वाटते की तो ह्या पृथ्वीची घडी त्याच्या बुद्धीने घालू शकला तरच या पृथ्वीचा आणि विश्वाचा कारभार ठीक सुरू राहील. परंतु मानवाने विचार करावा की या विश्वाचा विचार करता आपला सूर्य हा अगदी छोटासा आहे. त्यात आपली पृथ्वी सूर्यमालिकेतील एक ग्रह आहे. त्यावरील 84 लक्ष योनीमधील एक मानव आहे. विश्वाचा विचार करता मानव नगण्य आहे. तो काय आणि कसा या पृथ्वीचा आणि विश्वाचा कारभार नियोजित करणार? इतक्या सुविधा शोधूनही मानव असुविधांनी हैराण झालेला असतो. त्याच्या इतका दुःखी, कष्टी, असमाधानी प्राणी कोणीही नाही. इतकी औषधे शोधूनही येथील रोगराई नष्ट न होता नित्य नवीन रोगांची भर होत आहे. कारण एकच, ताओचे सार्वभौम श्रेष्ठत्व तो मान्य करत नाही. हरि ओम.